आपल्या समोर येते आपली पुढची स्पर्धक कोमल कानाकिया. ते बघ समोर बघ. सो मच. मी मुद्दाम गोष्ट सांगेन इकडे उभं राहायचं कारण मेन करते करविते अनिल अरुण कंपोजर अरेंजर महान लोक. पाथ ब्रेकिंग सॉन्ग आहे मराठीतलं. मी काय अतिशोक्ती नाही होणार ही. आशा भोसलेंनी जी काय गायलंय म्हणजे हे काय कमाल आहे. आणि ह्या अनिल अरुणसाठी फर्स्ट ऑफ ऑल, दुसरं शांताराम नांदगावकरांसाठी, तिसरं आत्ता या म्युझिशियन्ससाठी आणि चौथं तुझ्यासाठी. खूप छान गायलीस. मला एक गोष्ट काय आवडली माहिती का, तुझा कॉन्फिडन्स तर आहे आणि ज्या पद्धतीने जसं बसलंय ना तुझं गाणं, जे तुझ्या गळ्यात बसलंय ना ते तुला चांगलं माहिती आहे दुसऱ्याला कोणी ऐकायच्या आधी. तू हे गाणं निवडून जे त्याच्यातली ब्युटी दाखवली आहेस ना, तुझ्या गाण्याची कॅपॅसिटी तू दाखवली आहेस ना, दॅट इज आउटस्टँडिंग. सुपर. हे गाणं गाण्याचा प्रयत्न बऱ्याच जणी करतात पण ते त्या क्रोमॅटिकला सगळ्या आपण म्हणजे आपलं धारिष्ट्यच जातं तिकडे. म्हणजे आपण परत कंपोजरसाठी टाळ्या वाजवायच्या फक्त. पण दॅट्स वाय मी आता शेवटी सुद्धा म्हणालो ना की तुझ्यासाठी पण उभे राहिलो. बिकॉज ते सगळंच छान ह्यांच्याबरोबर सुद्धा सगळं करेक्ट कॉर्डिनेशन आणि त्या क्रोमॅटिक्सलाच ॲक्च्युली खूप दात सगळ्या. पण त्या क्रोमॅटिकमध्येच तू इतकी इज होतीस की तू त्यामध्ये एक ॲक्शन पण केलीस. हां, ते तुझा इझनेस दाखवत होतं. फक्त पुढे एक गोष्ट सांगतो, ही तुला मार्क करायला हवी. ज्या वेळेला तो जिमी तुझ्याकडे येत होता त्यावेळेला तुझी एक नोट घसरत चालली होती. त्यामुळे त्याला त्याचं काम करू दे, तू तुझं गाणंच गा. छान गायलीस. अमेझिंग. सुपर. બહુ સારું લાગે છે. સચ્ચીમાં બહુ સારું લાગે છે. मला थोडंसं का મને ગુજરાતી મને થોડું તો ગુજરાતી આવે જ આવડે છે बरोबर ना. हे गुजरातीचा काय फंडा आहे हा? ॲक्च्युली मी लग्नाच्या आधी महाराष्ट्रीयन होते आणि आता लग्नानंतर म्हणजे 1 वर्षापूर्वीपासून मी गुजराती आहे. चलो જોશો હવે તને કેટલા માર્ક્સ આપે છે. आम्हाला सांग ना काय बोललीस. किती मार्क देत आहे बघूया. अतुल पासून सुरुवात करूया. अरे वा.
नी. थँक्यू सो मच. कोमल 2 नी. एखादं फोक गाणं तू सादर करा बस पुढच्या राऊंडला. ठीक आहे, चालेल. ओके. नक्की. इतकंच ठसक्यात. येस नक्की. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. Sa-re-ga-ma-pa, ay, yeah, sa-re-ga-ma-pa.